जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी गोरे एक नवविवाहित होती. तिची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या 4 वर्षापूर्वी शेजारी राहणारा या तरुणाचे नाव शेख अल्ताफ शेख बाबू असे होते. हा जवाहरनगर येथे राहत होता. हा वैष्णवीच्या शेजारी राहतो. शेख अल्ताफ हा त्या तरुणीला आवडायचा आणि दोघंही शाळेत होते. मग तिथून दोघंही शाळेत होते. मात्र आणि वैष्णवीच्या आई वडिलांनी अनेक वेळा समजून सांगितलं की बाबा तू असं करू नको, मग तिला छेडू नको, तिला धमक्या देऊ नको, असं अनेक वेळा समजून सांगितलं. मात्र अल्ताफ हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मात्र वैष्णव कुटुंब हे कोणच्या आद्यात नाही मध्यात नाही, हा गोरगरीब कुटुंब मंठा येत राहतो. मुलगी आई वडिलांनी स्थळ बघितलं जालना येथील रवी इंगळे यांचे आणि त्या ठिकाणी मुलगी सासरी गेली, माहेरी गेली आणि आनंदी राहिली. आणि 30 जून 2020 रोजी त्या मुलीचं लग्न झालं. मात्र ओली हळद सुद्धा निघाली नव्हती. वैष्णवी गोरे मैत्रिणीसोबत बाजारात गेली आणि त्या ठिकाणी नव्हतं झालं. आणि त्या ठिकाणी दुपारी 3च्या मागे 3 ते 3:30 दरम्यान मागून शेख अल्ताफ हा तरुण आला आणि मागून झपाझप वार करून त्या ठिकाणी हातात क्षेत्र होते तिथून पळून गेला. आणि पळून गेल्यानंतर मग पोलिसाच्या माघार होते. मात्र त्याला नंतर अटकेच्या भीतीनं त्यानं विष प्राशन करून घेतलं. आणि विष प्राशन केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला मग पोलीस त्याच्या माघार होते. त्याला अटक केल्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डेड बॉडी आहे ती डेड बॉडी जिल्हा स्थापना रुग्णालयात उपचारासाठी पीएमसाठी दाखल करण्यात आलं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी मग माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर असेल किंवा शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर असतील किंवा एस जी बोराडे असतील, मग यांनी गोरे कुटुंबांना साथून भेट दिली. आम्ही तुमच्या माघार आहे. मग नंतर पोलिसांनी विज्युअल निकम आहे त्यांची मागणी केली बाबा विज्युअल निकम यांना नियुक्त करण्यात यावं, हे करण्यात यावं. मात्र जालना येथील दीपक कोल्हे यांनी पूर्ण काम बघितलेलं आहे आणि त्याला जन्मठेप ही शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे. मात्र दीपक कोल्हे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. पुन्हा भेटूया उद्या 8 वाजता क्राईम न्यूजवर.